friends, and welcome to our channel Path to Glory. And today we are going to learn My English Book Standard 8 Chapter 1.2. तर आज आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत तुमचं इंग्लिश इन अ लँग्वेज मराठी. ॲक्च्युली खूप स्टुडंट्सला क्वेरी असतात की मॅम आम्हाला इंग्लिश वाचता येतं बट त्याचे मिनिंग समजत नाही. सो आय एम हिअर टू मेक युअर लाईफ इझी अँड टू एक्सप्लेन यू युअर इंग्लिश चॅप्टर्स इन मराठी. सो लेट्स स्टार्ट विथ द चॅप्टर. Androcles and the Lion. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androcles. तर हा अँड्रोकेल्स खूप काइंड होता, जेंटल होता आणि कर्टियस होता, पोलाइट होता. ओके, बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर्स. क्रुअल मास्टर म्हणजे अत्याचारी, जो त्याचा मास्टर होता, ज्याच्या हाताखाली तो काम करायचा तो. ओके, इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन युज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्ह. तर जे राजा होते, ते जे रिच होते, रिच माणसं, तर ते लोक गरीब माणसांना ॲज अ स्लेव्ह यूज करायचे. ओके, Androcles was a slave. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them to do. तर अँड्रोसेल्स हा एक स्लेव्ह होता. ओके, आणि तो त्याच्या मास्टरकडे काम करायचा आणि त्यांना ते काम करायला लागायचं जे त्यांचे मास्टर सांगायचे. ओके, दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर्स, they could not leave them. They were bound by law to obey their master, however wicked he might be. तर त्या काळी असा रूल होता की जो कोण तुमचा मास्टर आहे त्याला तुम्ही सोडून नाही जाऊ शकत, तुम्हाला त्यांचा आदेश ऐकावाच लागणार. ओके, अँड्रोकिल्स डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. हार्टलेस म्हणजे ज्याला काहीच भावना नसतात तो. ओके, विकेड म्हणजे अत्याचारी. His master starved his slaves and often whipped them. Starved म्हणजे उपासमारी, तो उपाशी मारायचा त्यांच्या स्लेव्सला, and whipped them म्हणजे मारायचा त्यांना. Androcles felt that even death was better than serving such a master. तर अँड्रोसेल्सला असं वाटायचं की ह्याच्या कैदेतून बाहेर निघावं, ह्याच्यापेक्षा मरण आलेलं बरं ह्याच्या कैदेत राहण्यापेक्षा. ओके, he kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. ओके, तर अँड्रोसेल्स संधी बघत होता. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, तर तो संधी बघत होता त्याच्या मास्टरच्या अत्याचारातून मुक्त होण्यासाठी. ओके, क्लचेसचा अर्थ असा आहे टाईट होल्ड. तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की तुमचा टेक्स्टबुक आणि एक पेन्सिल घेऊन बसा अँड जस्ट जॉट डाऊन ऑल द मीनिंग्स ॲज आय एक्सप्लेन. नाव, although Androcles had thus run away, he was not a coward. म्हणजे तो पळून आलेला त्याच्या जंगलमधून, पण तो डरपूक नव्हता. ओके, he took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roam in the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. Okay, तर तो सुटून आला राजाकडून आणि त्यानंतर तो जंगलात राहू लागला. त्याला घर नव्हतं आणि जंगलात जे जंगली प्राणी होते त्यांच्यापासून पण तो घाबरायचा नाही. ओके, ही वॉज हॅपी म्हणजे तो खुश होता की त्याला घर नाही आहे बट स्टील तो फ्री आहे, कोणाच्या तरी आदेश त्याला फॉलो करायला नाही लागत आहे, म्हणून तो खुश होता. ओके, नेक्स्ट. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. तर एकदा जेव्हा अँड्रोकेल्स फॉरेस्टमध्ये फिरत होता तेव्हा तो फेस टू फेस म्हणजे समोरासमोर. ओके, फेस टू फेस लायनच्या समोरासमोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. तर त्यांनी असा विचार केला की मी इथून वळतो आणि पळून जातो. ओके, बट ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. मग त्यांनी बघितलं की लायन आहे ना, तो हल्ला नाही त्याला बघून. ओके, इट नीदर ग्राउल्ड नॉर रोल्ड म्हणजे त्यांनी आवाज सुद्धा नाही केला लायनने. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ ही वॉज इन अ ग्रेट पेन. तर तो लायन त्याच्याकडे काहीतरी विनवणी करतोय असं अँड्रोसेल्सला वाटलं. ओके, अँड्रोसेल्स पॉज्ड, देन ही मूव्ड व्हेरी कॉन्शियसली टुवर्ड्स द लायन. स्टेप बाय स्टेप द लायन मोन्ड अँड विम्पर्ड, प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. तर अँड्रोसेल्स हळूहळू त्या लायनच्या जवळ जाऊ लागला. ओके, कॉन्शियसली म्हणजे व्हेरी केअरफुली. द लायन मोन्ड म्हणजे मेड पेनफुल साऊंड. ओके, आपल्याला दुखतं तेव्हा आपण कसा आवाज काढतो, आई आई असा. ओके, तर मग त्याचा आवाज ऐकून अँड्रोसेल्सला असं वाटत होतं की लायन बोलतोय प्लीज हेल्प मी. When Androcles drew near, the lion lowered his head and began to lick its paw.
Then Androseus saw the lion's paw was wounded, sore and swollen. तर मग अँड्रोसेल्स त्याच्या जवळ गेला तेव्हा लायन त्याचा पाय चाटायला लागला स्वतःचा. अँड्रोसेल्सनी बघितलं तर त्यांनी बघितलं की लायनच्या पायाला लागला आहे आणि तो पाय सुजलेला आहे. स्वोलन म्हणजे सुजलेला. ओके, वुंडेड म्हणजे जखम झाली आहे. On a closer look, Androseles noticed that a big thorn had pierced on the lion's toe. So this is the cause of lion's distress, thought Androseles. तर जेव्हा अँड्रोसेल्सनी बघितलं जवळ जाऊन तर त्यांनी बघितलं अ बिग थॉर्न म्हणजे मोठा काटा लायनच्या टोला लागलाय, पायाला लागला आहे. तेव्हा अँड्रोसेल्सला कळलं की अच्छा, म्हणून हा लायन म्हणजे अशा अवस्थेत आहे. Summoning up all the courage, Androseles stretched his hand slowly towards the injured paw. He he was afraid that the lion would attack him if he touched his swollen paw, but the lion seemed to understand his good intention. तर अँड्रोसिल समनिंग अप म्हणजे ट्राईंग टू बी ब्रेव्ह, म्हणजे त्यांनी मन घट्ट केलं आणि तो लायनकडे गेला. त्याचा जो पाय आहे जखमी झालेला तो बघितला. त्याला वाटलं की लायन अटॅक करेल, बट लायनला पण कळलं की हा मला मदत करायला आला, त्यामुळे लायन शांत होता. ओके. Androseles took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn. Deftly म्हणजे quickly, skillfully. Then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. तर जेव्हा अँड्रोसेल्सनी तो थॉर्न होता तो खेचला, ओके, आणि त्यानंतर त्याने स्वतःचा कपडा फाडला आणि त्या लायनच्या पायाला बांधला. लायन खुश झाला आणि त्यांनी अँड्रोसेल्सला त्याचा हात चाटायला लागला. टू शो ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे थँकफुलनेस. तो आभार व्यक्त करू लागला. अँड्रोसेल्स remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Okay, dress the lion's wound म्हणजे तो मलमपट्टी करायचा. Soon the lion was able to move about. Many times it followed Androseles wherever he went. तर अँड्रोसेल्स त्याच्या आता लायन बरोबरच थांबला कारण तो जखमी अवस्थेत होता. ओके. देन ही वुड हंट इन द फॉरेस्ट म्हणजे तो जाऊन शिकार करायचा आणि लायनला घेऊन यायचा आणि त्याला खायला द्यायचा. ओके. त्यानंतर लायन बरा झाला आणि जिथे जिथे अँड्रोसेल्स जायचा त्याच्या मागे हा लायन सुद्धा जायचा. In the meanwhile, Androseles' master had complained to the authority that his slave Androcele had ran away. Soldiers were sent in all the direction to capture Androseles. They searched for him high and low, but couldn't find him. At last they came to the forest where Androseles lived. तर जो मास्टर होता अँड्रोसेल्सचा त्याने कंप्लेंट केला. ओके. आणि अथॉरिटीजला सांगितलं की माझा जो स्लेव आहे तो पळाला इकडून आणि त्याला शोधा. तर सगळे सोल्जर्स निघाले अँड्रोसेल्सला शोधायला. त्यांनी सगळीकडे शोधलं त्यांच्या सिटीमध्ये, पण तो कुठेच नाही मिळाला. मग लास्टला ते लोक त्या जंगलात आले जिकडे अँड्रोसेल्स होता. ओके. So it so happened that Androseles had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldier. The soldier took them back to the city. They put Androseles in a chain in a prison and the lion was caged. म्हणजे अँड्रोसेल्स एक दिवस बाहेर गेलेला आणि लायन केव्ह मध्ये होता. ओके. मग काय झालं, सोल्जर्स आले आणि दोघांना पकडला. अँड्रोसेल्स मधला चेन बांधली हाताला आणि त्याला तुरुंगात टाकला आणि लायनला सुद्धा पकडून ठेवलं केज मध्ये. In those days, people were found to be guilty of a serious crime were fed to the wild beast as a punishment. Running away from one's master was a very serious punishment at that time. Therefore, Androseles too was to be thrown to the wild beast. तर त्या दिवसामध्ये असं होतं की जो त्याच्या मास्टरला डिसोबे करेल तर ते क्राईम मानला जायचं आणि क्राईमची शिक्षा ही होती की एखादा जंगली जानवर आहे त्याच्या कैदीत टाकायचा आणि तो जानवर त्याला फाडून खाणार जनावर. ओके. सो अँड्रोसेल्सला सेम पनिशमेंट मिळणार होती. On the appointed day, the emperor arrived at a circus and took his place. The crowds cheered loudly and the trumpeters blew the trumpets. Androseles was brought into the arena. तर तो दिवस आला ज्या दिवशी अँड्रोसेल्स शिक्षा मिळणार होती. ओके. आणि ट्रम्पेट ब्ल्यू झाला. ट्रम्पेट म्हणजे जे पिपाणी वाजते तसं. ओके. जेव्हा राजा महाराज एंट्री करतात तेव्हा कसं वाजतं तसं वाजलं. ओके. His chain was unbound. He felt weak and dismayed. Dismayed म्हणजे सॅड. ओके. वीक म्हणजे वीक झाला तो एकदम.
He was certain that this was the last day of his life. अँड्रोसिसला कळलेलं की आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. दुसऱ्या बाजूने गेट उघडला गेला, त्यातून एक लायन आला. Okay, it had been kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear, but he put up a brave. तर मग गेट उघडला, लायन आला आत. And he was ferocious. Ferocious म्हणजे dangerous and fierce, एकदम खतरनाक. Okay. He was kept hungry. त्याला खूप दिवस उपाशी ठेवलेलं. So that जेव्हा त्याला कोण दिसेल तेव्हा तो त्याच्यावर एकदम धावून जाईल आणि एकदम आपल्याला भूक असते तेव्हा आपण कसं जेवतो तसं तो खाईल त्याला. ओके. The lion saw Andronicus and rushed towards him, bounding and roaring. But suddenly it stopped in its tracks. Then he moved slowly forward. All its rage seemed to have melted. Andronicus saw this too. Each friend recognized the other. तर लायन आला पुढे तेव्हा तो धावत आला, एकदम रागात होता, ओरडत आला. आणि मग जेव्हा तो पुढे आला, जवळ आला, तर तो हळूहळू झाला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड, म्हणजे त्याचा राग हळूहळू कमी झाला. ओके. हे अँड्रोसेल्सने सुद्धा बघितलं आणि मग अँड्रोसेल्सने सुद्धा ओळखला, अरे हा तर माझा फ्रेंड आहे. To everyone's amazement, the lion bounded towards Androcles again. But when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. तर मग लायन पुढे आला, तो थांबला, त्याने ओळखला माझा मित्र आहे. अँड्रोसेल्स कडे तो आला धावत आणि मग अँड्रोसेल्सला आपलं डोकं रगडू लागला, नाक रगडू लागलं. अँड्रोसेल्स पण खुश झाला, त्याने त्याला मिठी मारली आणि आता अँड्रोसेल्सला कळलं होतं की आता मला रिलीफ भेटला, हा मला नाही खाणार. ओके. The audience, including the emperor, watched this tender sight with great wonder. People began to cheer Andronicus and asked for his release. The emperor asked Andronicus to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between the man and the beast. ओके. तर सगळ्यांनी हे बघितलं की लायन कसा अँड्रोसेल्स कडे चालत आला आणि त्याला अँड्रोसेल्सने मारली आणि त्यांची फ्रेंडशिप बघितली. सगळे आश्चर्यचकित होते. त्यानंतर राजाने अँड्रोसेल्सला बोलवलं आणि विचारलं की लायन असं तो तुझ्या बरोबर एवढा फ्रेंडली. मग अँड्रोसेल्सने ती पूर्ण स्टोरी सांगितली की त्यांची कशी फ्रेंडशिप झाली. अँड एव्हरीवन वॉज हॅपी हिअरिंग दिस. राजा खूप खुश झाला हे ऐकून. He ordered that Andronicus could be set free. He would no longer be a slave. तर त्यांनी आदेश दिला की अँड्रोसेल्सला मुक्त करा आणि तो आता माझा स्लेव्ह नाही आहे. When emperor asked Andronicus what other reward he would like, Andronicus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. The two friends went back to the forest to live free life. तर राजाने त्या अँड्रोसेल्सला विचारलं की मी तुला मुक्त करतोय, तुला अजून काय हवं सांग. तर अँड्रोसेल्सने स्वतःसाठी काहीच न मागता तो बोलला की लायनला सुद्धा मुक्त कर. मग लायनला सुद्धा सोडलं आणि मग लायन आणि अँड्रोसेल्स दोघंही फॉरेस्ट मध्ये गेले आणि तिथे राहू लागले. ओके. सो फ्रेंड्स, दिस इज द एंड ऑफ द चॅप्टर. आणि मी क्वेश्चन आन्सर सुद्धा तुमच्यासाठी सॉल्व्ह केले. सो आय एम जस्ट मी एक्सप्लेन नाही करत कारण व्हिडिओ ऑलरेडी लॉंग झालाय. तर तुम्ही हे पॉज करून किंवा स्क्रीनशॉट्स घेऊन याचे आन्सर नोट डाऊन करून काही हेल्प लागला तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. So friends, thank you for being till here and I hope you liked my explanation. Please subscribe to our channel. Thank you.